सत्तर सोडू नका त्याला पकडा त्याला पोलीस आले चला येत थांब थांब वाघमारे सध्या काय केलंस हे? कितीदा सांगितलंय रागावर ताबा ठेव ताबा ठेव. रागाच्या भरात काय करून बसलास हे? काय मी मी काय नाही केलं वाघमारे. खोटं बोलू नकोस. रागाच्या भरात या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. तात्यासाहेबांचा राग तू असं काढलास, त्यांचं घर जाणून. हो वाघमारे मी नाही जायला घर. मी इथं मालिनी मॅडमचा फोन आला म्हणून आलो होतो. खोटं बोलू नकोस. तुझा राग मी ओळखते. राग शिकायला गेल्यावर तू काही करू शकतोस. अहो तुम्हाला दिसतंय तसं नाही आहे वाघमारे. त्या तात्याला मारायला तात्यासाहेब जेलमध्ये इथं कसे येतील? अहो वाघमारे तात्या इथंच होता. त्यानं जायला घर तेच सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. सध्या तात्यासाहेब त्यांना शक्य नाहीये. तू स्वतःचा गुन्हा त्यांच्यावर नको टाकू. हो वाघमारे इन्स्पेक्टर झाल्यावर पहिल्यांदा तुला भेटायला आले होते. हे असं स्वागत केलंस माझं? तुझ्याकडे ही अपेक्षा नव्हती सत्या. वाघमारे तुम्हाला कसं समजावं आता मी. हॅलो फायर ब्रिगेड, लगेच व्हॅन घेऊन या. तुम्हाला लोकेशन पाठवते. सत्या सत्या मालिनी मॅडम सत्या हे काय करून बसलास तू? रागात इतका होरपळून जातोस की चांगलं वाईट काहीच कळत नाही तुला. मंजू हा काय प्रकार आहे? कुणी आहे का आतमध्ये? तात्या साहेबांना कळवलंय का कुणी? मंजू काय झालंय नेमकं इथं? ही आग लागली आहे का कुणी लावली आहे? सत्याची सुरवेनी लावली आग. काय? कसं शक्य आहे? मंजू सत्यजित राव असं काही करणं शक्य नाहीये. हे बघ काहीतरी गैरसमज झालाय तुझा. सर मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मंजू पण हे नाही शक्य. सत्यजित राव असं करणं शक्य नाही. बरं तू स्वतःच्या डोळ्याने पाहिलंस ना? कुठे सत्यजित राव?
पळून गेला. मंजू काही काय बोलतेस? हे असं काही करून सत्यजितराव पळून जातील हे मला तरी शक्य वाटत नाही. तुझा तरी विश्वास बसतोय का याच्यावरती? सर, माझा पण विश्वास बसत नव्हता. मी माझ्या डोळ्यांनी बघितले तरी विश्वास बसत नव्हता. पण मी सांगते ते खरंय. सत्यानं तात्यासाहेबांचं घर जाळलं. ए हवालदार, बघा कोणी सापडताय का? मालिनी मॅडम, मालिनी मॅडम, मालिनी मॅडम उठा, उठा मालिनी मॅडम, मालिनी मॅडम. यांचा श्वास तर सुरू आहे. वाघमाऱ्यानं कळू काय? नाही नको, त्यांचा लय मोठा गैरसमज झालाय माझ्या बाबतीत. तो दूर करण्यापेक्षा आता यांचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे. तात्यासाहेब, सत्यानं मालिनी मॅडमला वाचवलं तर? तसं नाही, सत्यानं तुम्हाला बघितलंय आणि तो उद्या उठून सगळीकडे बवाल करेल की तुम्हीच मालिनी मॅडमला जाळलं म्हणून. सत्या आणि माझी ती बेईमान बायको वाचणं अशक्य आहे. मालिनी तर जगू शकत नाही. हो तात्यासाहेब, सत्य गप्प बसणार नाही. हो, बरोबर बोलतो तुम्ही. तू गप्प बसणार नाही. मग काय करायचं तात्या आता? काहीतरी विचार केला पाहिजे. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जा. त्यांना सांगा सध्याने तात्यासाहेबांच्या घराला आग लावली आणि त्यांच्या बायकोला जिवंत जाळले. पण तात्यासाहेब, पोलीस आमच्यावर काय स्पष्ट होतील? ठेवतील. त्यांना सांगा आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत, आम्ही पाहिलंय सत्याला आग लावताना. त्यांना हेही सांगा आम्ही त्याला अडवायचा प्रयत्न केला, त्याने आम्हाला मारहाण केली, जखमा दाखवा अंगावरचा. आता उद्यापासून सगळीकडे एकच बातमी, सत्यानं दादासाहेबांचं घर जाळलं, त्या बायकोला जाळून मारे. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. डॉक्टर लवकर या, डॉक्टर, डॉक्टर इमर्जन्सी आहे. डॉक्टर, डॉक्टर इमर्जन्सी आहे, प्लीज यांचा जीव वाचवा डॉक्टर. नाही, यांना भाजलेला आहे. ही पोलीस केस आहे. अहो डॉक्टर, पोलीस प्रकरण नंतर बघू ना, आता यांचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे.